तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. लाईट गेली आणि आज बघा वारं सुटलंय. आभाळ येतंय का काय असं वाटतंय. आभाळ जर आलं तर थंड कमी राहील जरा. इथे 4-5 वळी राहिले त्या खुरपायच्या फक्त. मिठी देऊन चालू आहे. कदाचित होऊन जाईल. आज ठेवायचं नाही म्हणते म्हणल्यावर आज काय ठेवतच नाही. सगळं नामा पाठीमागं आला. मी मांजर पहिल्यांदाच बघतोय. मी अशी मांजर मागे येत नाही ते का हालत नाही ते ना. त्याला खायला हे टाकते म्हणे. ए म्हणे थंडीत जर असं वारं सुटलं ना का उन्हात बसल्याहून बरं आहे. घरात जर गेलं तर काय खरंच नाही. उन्हात जरा बरं तरी आहे का नाही. पाणी द्यायला आलंय मग चालू जे करायचं. आज बुधवार, आज काही खरं नाही लाईटीचं. तरी पण मी म्हणतो आपलं टिपाट धुवून मस्तपैकी पाणी हे भरून घेतलं ती बरं झालं. पाणी नाही आता. लाईट येईल की काय माहिती आता दुपारनंच आली तर येईल. तर गावात ना आणू पाणी. फिल्टर चालू केला आपण. चालू करून बी 1-1.5 महिना झालं का ग. ती एक बरं झालंय. मग काय रोज ती 2 वर्ष झालं त्यात तापत होतं पाणी. काय करताय मला? काय नाही आता बसलोय. आणू काय खुरपं मग? आण पण नाही लय वाढू. मला ही दाट गावतात नाही जुळत रे मला. गवत असल्यामुळे दाट. मोठं काढा की. बर काढतो. चला एवढं घेऊ काढून आता. तर मंडळी सकाळची वेळ आहे आता. गव्हावर पाणी सोडायचं. आज आहे बुधवार. पांडू नामा बसला इथं. चला मी जिकडं जाईल तिकडे येतेच मागं. खाली जर गेलो तर खाली येत नाही ते. पण नामा माझ्याबरोबर कुठं विहिरी पड येतो लांब. होय नामा बसा इथं. मी आलो. येऊ नका तुम्ही. तर आलो मोटर चालू करायला. मोटर चालू करू. पाणी भरपूर आहे विहिरीमध्ये. आज बुधवार आहे पण किती वेळ लाईट राहते काय माहिती. चालू करू. गाडी चालू मोटर. आता रिटर्न वॉल जरा थोडंसं कमी करू. रिवर्स माघारी पाणी जास्त चाललंय आणि वर जाऊ परत. जाता म्हणलं गायींना बांधावं. आता गायींना बांधलं. लागले चरायला. चिंगी अजून विचारच करते काय खाऊ का नको. लागली खायला काय करायचं. आता हे मकवान आहे बरं का त्यांना वाळलेलं समोरचं. पण मी आता लगेच चालू करणार नाही कारण की अजून बरेच दिवस जायचे ते. जवळ गवत आहे तोवर ते. डॉन काय म्हणते थंडी. महिना मागा इथं बसलेली होती. झोपली होती गवतामध्ये. मी आलो आणि अचानक उठली ती घाबरली. मी त्याला सांगितलं अरे मी आहे महिना. मग त्याला बरं वाटलं. भाजीपाला ही सगळा गार करून घ्यायचा. पाणी भरपूर पाहिजे ना भाजीपाल्याला बी. लई चालू झाले. त्या शेवग्याला पाणी मिळाल्यामुळं शेवगा चांगला येईल. शेंगा लागले द्यायला. पुढच्या 4 ते 8 दिवसात शेंगा खायला येते ते. तर पाणी भरपूर मिळाल्यामुळं बहुतेक इथं तिनं पाण्याची सोय केली शेवग्याला. एक ड्रिपरच काढून टाकलाय. तर ही टिपाड आज जरा थोडं स्वच्छ करून घ्यावं म्हणलं. कारण की मी जर 2-3 महिन्याला 2-2 महिन्याला हे टिपाड स्वच्छ करत असतो. तर आज स्वच्छ करून घ्यावं म्हणलं होतं. तर तसे 2 जण लागते ती पण ते आहे कामात. खुरपण चालू आहे तिथं. मी एकटाच करतो स्वच्छता यायला. टाकी धुवून स्वच्छ केली. ही पांढरं दिसते. ही सगळं क्षार खाली तळाला राहिलं होतं. सगळं काढून टाकलं. टाकी भरली आता झालं निवांत जरा. आता जेवण करून घेऊ. तुला जेवायचं नाही का. चल गे. बरं गाई बांधल्या आणि ही काय खुरपानाची मिठी सोडली नाही आज. बहुतेक सगळं केल्याशिवाय माघारी येतच नाही. आज गव्हावर पाणी घेतलं होतं पण लाईटमध्ये गेल्यामुळे एवढं काय भिजला नाही गहू.
ती म्हणते एवढं झाल्याशिवाय मी येणारच नाही. तशी लय जिद्दी आहे बरं का ती. कामाला लागल्यावर काय समजत नाही तिला. दिवस मावळायचं, वातावरण एकदम शांत, एकदम शांत वातावरण. भाजी घ्या आपल्याला थोडी. जाताना घेऊन जाऊ. विमान गेलंय का काय? धुराची रेष आकाशात दिसते. अर्धा सूर्य गेलाय आतमध्ये, अर्धा राहिलाय. झालं बर. पाणी द्यायला झालंय गहू. थोडं राहिले. खाली जायचंय का? लय आहे अजून. नाही का? चला. गवत गेली वाळून. मागच्या महिना 1.5-2 महिन्यापूर्वी कसं दिसायचं हिरवगार पडीक रान सगळं. गवत गेली वाळून सगळे. थोड्या दिवसात वाळवंट. परत आता ऊन वाढायला चालू होईल संक्रांतीपासून पुढं. रथसप्तमी झाली की ऊन वाढायला चालू होतं. आणि जसं ऊन वाढल तसं हळूहळू तरी आता गहू ज्वारी आहे त्या लोकांच्या, त्यामुळे हिरवं तरी दिसेल. एकदा गहू ज्वारी निघल्या मग तर भकास ऊनच चालू झालं. नाही आता एवढं पहिल्यासारखं. पहिलं कसं होतं? पहिला काळ चांगला होता. उन्हाळ्यात ऊन पडायचं, थंडीत थंडी, पावसाळ्यात पाऊस नीट. आता सगळी भेळमिसळ झाली. तरी नशीब आदनमधनं आबाळ आलं नाही, पडलं नाही, काय नाही यावर्षी. लोकांचं ऊस तोडाय आले ते तुरं टाकलं ऊसाने सगळं. तुरं टाकलं की ऊसाच्या पिपाने होत्या त्या. वजन कमी व्हायला चालू होतं. त्याचं आयुष्य संपलेलं असतं ना. आता पहिल्यासारख्या ज्वाऱ्या राहिल्या नाही त्या. फक्त एवढंच वाईट वाटतं. आपल्या भागात माहिती आता ज्वारी. पहिले ज्वारीच्या दिवसात मोहळं लय असायची. मधमाशांची पोळी. मध खायला आम्ही जायचो. मोहळं झाडायची, मध खायचं. आता मोहळं झाडू वाटत नाही. ती त्यांचं ती घर उद्ध्वस्त करू वाटत नाही मला. जरी काढायचं झालं तरी मधाच्या आत काढून घ्यायचा आणि मधमाशांना तसंच ठेवायचं. त्या टायमात काय समजत नव्हतं ना. तर मी बसलो इथं मशिनीवर आणि नामा आणि मनी दोघंजणं झाडावर चढले. ती खेळत बसले ती झाडावर चढून. मागच्या 15 दिवसात किती दिवस झालं? 15 दिवस झालं का गाणं? 3 आठवडे झाले की. झालं का? बारकी होती लय. आता झाडावर चढायला लागली, जरा मोठी झाली. आता शोधते ती काय 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 काय. आता खारुताई कमी होत्याला बघा आपोआपच आपल्या. उंदीर कमी होणार, खारुताई कमी होणार, पाली कमी होणार. पालीचा शिकार करणार आहे दोघं. दिवस मावळतीला गेला. गायना घेऊन निघालो मी आता. पाखरं निघाली आपल्या आपल्या घरी. रेल्वे टोकायला लागली. पहिलं मला आठवतं, मी ना लहान होतो त्या टायमाला ना, एकदम लहान होतो मी तेव्हा. म्हणे म्हणे आऊ द्याय ना म्हणे मला आता. म्हणे नामा कुणाला भोकायला लागली कुत्रे. कुत्रे आहे ते तिकडं.